वर्ष पूर्ण करून आज ती 100व्या वर्षात पदार्पण तिने केलेलं आहे। 11 जानेवारी रोजी एक कार्यक्रम आम्ही मोठा उत्साहात पार पाडलेला आहे। आज जो आमचं उद्दिष्ट आमच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याकडं शासनाचा परवाना आहे असे आमचे 3000 कॉन्ट्रॅक्टर या संस्थेशी जोडलेले आहेत आणि जे उत्पादक साधारणतः 2000 अशी 5000 सदस्यांची ही आमची संघटना आहे। या संघटनेचे महाराष्ट्रभर जाळं पसरलं आहे। आज आम्ही जे काही प्रदर्शन भरवलं आहे याच्यामध्ये आम्ही उद्दिष्ट ठेवलं की सुरक्षा। आज काय होतं, घराचं काम होतं आणि शेवटी ग्राहक शेवटच्या टप्प्यात वायरिंगकडे येतो आणि मग पैसे संपलेले असतात आणि मग तिथं तो दुर्लक्ष करतो आणि मग ज्यावेळी तो कमी दर्जाचं साहित्य वापरतो आणि मग कुठंतरी त्याची दर्जा कमी असल्यामुळे आग लागते। आणि मग आज आपण साहेबांनी सांगितलं की बाबा पहिल्यांदा रोड अपघात आणि नंतर वीज अपघात याच्यामध्ये आगीनं जे काही अपघात होतात आणि जे काही दुर्घटना घडतात हे आम्हाला टाळायचं आहे। संघटनेचं मूळ उद्दिष्ट हे आहे की विद्युत अपघात विना भारत घडवणं हे आमच्या सर्व सभासदांनी आम्ही निश्चित केलं आहे की आपण तो प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नातून आपल्याला थोडं जर काही प्रमाणात जरी आपण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण भविष्यामध्ये पुढे येणारी पिढी आपल्यानंतरचे सर्व काही लोक जागृत होतील। आज शाळेमध्ये पाहिलं तर मुलांना शिकवलं जातं की रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायचं, झेब्रा क्रॉसिंग रस्ता क्रॉस करायचा, पण इलेक्ट्रिकल बाबतीत अजिबात शिक्षण दिलं जात नाही। आम्ही केंद्र सरकारला आमच्या असोसिएशनच्या मार्फत आज मंत्री महोदय येणार आहेत आणि आम्ही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही सांगणार आहे की आमचा प्रयत्न आहे, आम्ही असं निवेदन देतोय की शाळेमध्ये लहान मुलांपासून आपण इलेक्ट्रिकल सुरक्षेबाबत जर आपण जागृती करण्याचा प्रयत्न केला तर ह्याचं फळ आपल्याला आज नाही पण पुढे 10-15 वर्षांनी आपल्याला चांगलं बघायला मिळेल। म्हणून शालेय पुस्तकात विद्युत सुरक्षा याचा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करा असं आम्ही केंद्र सरकार राज्य सरकारला म्हणजे करण्यासाठी विनंती करणार आहोत। आमचे जे स्पॉन्सरर आहेत असे फार मोठे आमच्या पिलर आहेत यांच्या मदतीनं आम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न आमचा मानस आहे। आणि विद्युत ग्राहक आज जे आम्ही भरवलं आहे आम्ही कदाचित ही सुरुवात आहे, या सुरुवातीमध्ये आम्ही 10 लोकांना जरी कन्वर्ट करायला करू शकलो की विद्युत सुरक्षेबाबतीत तुम्ही ते पाळली पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे। पॉलिकॅब असेल, ग्रेट व्हाईट असेल, RR काबिल असेल ही मंडळी आमच्याबरोबर आहे। फार मोठी विद्युत क्षेत्रातली फार मोठ्या कंपन्या आमच्याबरोबर आहेत। अनेक बारके जे काही स्टॉल होल्डर जे आता आमच्याकडे सामील झालेत ही फार मोठी मंडळी आमच्याकडे सामील झाली। या आमच्या कार्याला यांचा हातभार मोठा लागणार आहे आणि मी जनतेला या ठिकाणी हेच आवाहन करेल की विद्युत सुरक्षेबाबतीत अजिबात तडजोड करू नका। घरातली उपकरणं चांगल्या दर्जाची राहावा। ज्या उपकरणामध्ये आज आपण बघतो गिझरचा शॉक लागला, अपघात झाला, जीवितहानी होते, हे टाळण्यासाठी आमचं आज हे उद्दिष्ट आहे। आम्ही हे प्रदर्शन त्यानिमित्तानं बरोबर आहे। 100 वर्ष जुनी संघटना आहे, काय बोटावर मोजणे इतक्या संघटनेमध्ये याचं गणना होते। तुम्ही गुगलवर गेला तर 100 वर्ष जुन्या संघटना आणि सगळ्यात महत्त्वाचं आज ती चांगल्या पद्धतीनं आपलं कार्य करते। महत्त्वाचं की अशा वेळी माझ्यासारख्या एका खेडेगावातून आलेल्या माणसाला या संघटनेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्याबद्दल माझ्या सर्व सहकारी मित्रांचं मी आभार मानतो आणि जनतेला आवाहन करतो की आपण विद्युत सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनरल सेक्रेटरी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र। साहेबांनी जसं सांगितलं इलेक्ट्रिकल सेफ्टी हे फार महत्त्वाचा विषय आहे आणि मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत होतो तर तिथे जेव्हा टेस्टिंगचे इक्विपमेंट होते तर एखादा मुलगा त्या लाईव्ह वायरजवळ गेला तर आमचे सर सांगायचे की त्याच्याजवळ जाऊ नको, इथून स्वर्ग फक्त 2 बोटं लांब आहे। तर तो मोठा संदेश आहे। तर मला पण सगळ्यांना आवाहन करायचं आहे, बरेच लोक काय करतात की पैसे वाचवण्यासाठी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरकडनं काम करण्यापेक्षा कोणीतरी वायरमन धरून आणायचा आणि त्याच्याकडनं काम करायचं। मेजर ठिकाणी काय होतं आहे की जो लोड आपण घेतो त्या लोडपेक्षा जास्ती आतमध्ये आर्किटेक्ट काय करतो, आतमध्ये छान तुम्ही एक फ्लॅट घेतल्यानंतर आतमध्ये छान 50-60 लाईट लावायला लावतो, हे करायला लावतो, ते करायला लावतो, पण त्याच्या मागे बॅक साईडला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आधी जे केलेलं असतं ते 4 लाईटचं असतं, तिथे 50 लाईट लावलेले असतात। तर तो सुद्धा आम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्टर काम घेतो त्यावेळेस तो त्याचा विचार करतो, पण ज्यावेळेस तो कॉन्ट्रॅक्टर नसतो तो फक्त आतमधलं छान तयार करतो आणि नंतर काही दिवसानंतर त्या वायर तेवढा लोड घेत नाहीत, वीक होतात, शॉर्ट सर्किट लागतं आणि शेवटी बदनाम काय होतं की कॉन्ट्रॅक्टरनी काम बरोबर केलं नाही आणि त्याच्यामुळे अपघात होतो। तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे
की तुम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरकडनंच कामं करून घ्या आणि आमची जे सेफ्टी साहेबांनी सांगितलं ही आमची थीम आहे आणि त्याच्यावरती आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे. तर आम्ही त्याच्यासाठी सेमिनार पण 3 दिवस आम्ही सेमिनार पण ठेवलेले आहेत वेगवेगळ्या विषयांवर. तर त्याच्यामध्ये सेफ्टीवरतीच सगळे सेमिनार आहेत. तर सगळ्यांना माझं आव्हान आहे की त्या सेमिनारला सुद्धा सगळ्यांनी उपस्थिती लावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सभी लोग साथ में हैं. आज का प्लेटफॉर्म देखा तो आज उत्पादक साथ में, प्रायोजक एज अ प्रायोजक, इंस्टॉलर साथ में और जनता साथ में. तो ये एक मौका है कि 100 ईयर्स में बहुत सारे जो उपक्रम हो रहे हैं उसी उपक्रम में एक टेक्निकल उपक्रम जो है आज का वो है ECAMX 24. 100 साल में जितने मेंबर्स बने वो पूरे जितने भी अपना जो फैटर्निटी है वो इलेक्ट्रिकल लाइसेंस कॉन्ट्रैक्टर वो मेंबर्स है. आज जितने मेंबर्स जितनी भी पब्लिक है या प्रोडक्शन की टीम है उतने सभी लोगों के लिए हमने जो सेफ्टी इलेक्ट्रिकल के लिए सब्जेक्ट रखा है वही इलेक्ट्रिकल सेफ्टी. प्रोडक्ट से शुरुआत करें तो प्रोडक्ट अच्छा बने और वर्कमैनशिप अच्छी हो करे तो ये सुरक्षा की बात सबसे बड़ी निकल जाएगी. इलेक्ट्रिकल सेफ्टी सब्जेक्ट रख के ये पूरा साल हम सेलिब्रेट करेंगे. इसमें ECAMX 24 जो सेलिब्रेट हो रहा है, जो आज आयोजन किया है, उसमें मेन 3 स्पॉन्सर और 200 एग्जीबिटर है. आज 200 प्लस एग्जीबिटर कौन है? प्रोडक्शन है या वितरक है? हम कौन है? परचेसर है, वो सेलर है. यानी काम जिम्मेदारी एज ए मीडिएटर हम इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर कर रहे हैं. पूरा प्रबोधन जो करना है वो सेफ्टी के रिलेटेड ही करना है. आप पूरा एग्जीबिशन में जो थीम देखे उसमें इलेक्ट्रिकल सेफ्टी पैवेलियन एक थीम है. वो पूरी मैं मीडिया ब्रदर्स एंड सिस्टर्स को रिक्वेस्ट करूँगा कि वो अटेंड कीजिए. पूरा 3 दिन का ये एग्जीबिशन है. 3 दिन में पूरे 6 सेशंस हमने रखे, फर्स्ट एंड सेकंड हाफ. उसमें टेक्निकल सेमिनार जितने भी रहेंगे, जो भी स्पीकर्स है वो सब्जेक्ट टू इलेक्ट्रिकल सेफ्टी रहेंगे. उसमें स्पॉन्सर को भी बात करना है और कुछ एक्स्ट्रा स्पीकर्स भी मंगवाया हमने, उसके वो भी सेफ्टी के लिए बात करेंगे. मैं आपको ECAM की तरफ से रिक्वेस्ट करूंगा सभी लोग उसको अटेंड करें. आज हमारे प्रेसिडेंट सर या सेक्रेटरी सर ने बोला है कि इसमें 10 लोग भी क्वालिफाइड हो गए. मैं बोल रहा हूँ कि 200 लोग आज 200 एग्जीबिटर और मेन प्रायोजक या पूरे लोग आज कितने लोगों को प्रबोधन कर सके, इतना ये प्रबोधन करने का पूरा साल हमें मिला है. मैं समाधान करना चाहता हूँ कि ये चेयर पे आज मुझे ECAM ने सम्मान दिया है. मैं पूरी ECAM टीम हमारे मेंबर्स एंड डायरेक्टर को थैंक यू देना चाहता हूँ और आप सभी लोगों का स्वागत करता हूँ. आप तीनों दिन हमारे साथ रहे और सेवा करें. हमें सेवा करने का हमें भी मौका दें. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, मेरा नाम अमय कन्नव है. मैं ECAM का को चेयरमैन आज ये नाते से ये इवेंट देख रहा हूँ, सब मैनेजमेंट कर रहा हूँ. तो सबसे पहले तो ECAM ये 100 साल पूरा कर रहे हैं, उसके लिए हमने थीम बनाया है कि हम हमारे जितने मेंबर्स हैं या महाराष्ट्र में जितने भी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर्स हैं उनको सबको कांटेक्ट करके एक जगह पे एक प्लेटफॉर्म पर लाके इलेक्ट्रिकल सेफ्टी के बारे में उनको प्रबोधन करें. और वो प्रबोधन करने के लिए हमने ये माध्यम चुना है ECAMX. 100 साल का पूरा हमारा जो कार्यक्रम है वो ECAMX इलेक्ट्रिकल सेफ्टी के बारे में ही है. और ये सब इलेक्ट्रिकल सेफ्टी एक प्लेटफॉर्म पर लाने के लिए या इलेक्ट्रिकल सेफ्टी के लिए जो कॉन्ट्रैक्टर्स को प्रबोधन करने के लिए ये ECAMX का आयोजन किया हुआ है, जहाँ पे मैन्युफैक्चरर जो कि सेफ प्रोडक्ट जो है वो सेफ्टी के माध्यम से बनाते हैं और कॉन्ट्रैक्टर्स का काम है कि वो इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशन करते वक्त ये सेफ्टी को ध्यान में रखते हुए प्रॉपर गाइडलाइन से इंस्टॉलेशन करें. तो ये सब बातें एक दूसरे में शेयर करने के लिए हमने ये आयोजन किया है. और यहाँ पे काफ़ी सारे कॉन्ट्रैक्टर्स तीनों दिन सेफ्टी पैविलियन के अंडर जितने भी कॉन्फ्रेंसेस होंगे उसमें वो अटेंड करेंगे. और यहाँ से अगर एक भी पर्सन ये जो थीम है उसका अगर प्रबोधन लेके जाता है और ये इसके वजह से
किसी की जान बचती है तो ये कार्यक्रम का सक्सेसफुल हम मानते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। Lighting, I am the chairman of the Indian Society of Lighting Engineers. I am the president of the Safety Association of India, so I am associated with 6 different organizations. And with ECAM, I am associated for the last 40 years. I am also a manufacturer and a chairman of a company called ProLight Autoglow Limited. And we all manufacturers know one thing कि हम जितना भी सेफ प्रोडक्ट बना लें, पर जब तक उसकी इंस्टॉलेशन प्रॉपर नहीं हो और सेफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर्स उसको सेफ तरीके से इंस्टॉल नहीं करें, हमारा प्रोडक्ट बनाने का कोई महत्व नहीं रहता। सो आई एम एसोसिएटेड एंड आई हैव गॉट 4-5 ऑर्गेनाइजेशंस, 6 ऑर्गेनाइजेशंस ओवर हियर tied up with ECAMX. So thank you very much. All the best for the show. I have just come for the inauguration and I'll be leaving in half an hour. Thank you very much. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र, ये सेंटेनरी ईयर में हम लोगों ने जो एग्जीबिशन किया है, इनका और एक पर्पज़ ये है कि मैन्युफैक्चरर जो नए नए प्रोडक्ट्स काफ़ी सारे रिसर्च और सेफ्टीज़ करके बनाते हैं, वो प्रोडक्ट अगर हम इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर को मालूम होता है, हमारे टीम को मालूम होता है और हम कस्टमर को जो एक्सप्लेन करते हैं और ये प्रोडक्ट्स अच्छा प्रोडक्ट्स कस्टमर के पास जाता है, तो हम लोग ये सेफ्टी में अचीव करने के लिए काफ़ी मदद कर सकते हैं। इट्स अ नॉलेज गिविंग शेयरिंग विथ बिजनेस एनहांसमेंट। अगर अच्छे प्रोडक्ट जो कंपनी वाले बनाते हैं वो हम अच्छी तरह से कस्टमर के पास लेके जाते हैं तो प्रोडक्ट्स को भी अच्छा सपोर्ट मिलता है। एट द सेम टाइम हम लोग कस्टमर को एक अच्छी चीज़ें देते हैं। ये करते समय हम लोगों का यही उद्देश्य है कि कोई भी आदमी को शॉक लग के कोई हज़ार्ड ना होए। अगर हम फ्यू आदमी को भी बचा सके तो हमारा पर्पस वाला हे ॲक्च्युली मराठी लँग्वेजमध्ये म्हटलं तर हे शिवधनुष्य आहे, हे आम्ही पेलवलेलं आहे। बघूया आम्ही किती सक्सेस घेतो, पण आमचा उद्देश तेच आहे, कितीही वेळ लागो काही हो, आम्ही हा छोटासा खारीचा वाटा याच्यामध्ये घेणार आहेत। तो किती मोठा होतो आता वेळ सांगेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी उमेश रेखे, उपाध्यक्ष इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन महाराष्ट्र। येत्या जे आपलं 100वी वर्ष आपण जे साजरं करत आहोत, त्या 100वी वर्षाच्या दृष्टिकोनातून पूर्ण वर्षभर आपण विविध उपक्रम यामध्ये राबवणार आहोत। त्यामधला पहिला आपला जो आहे ECAMX 24 ही आज आपण या ठिकाणी इथे उद्घाटन होत आहे। यानंतर पूर्ण वर्षभर आपण विविध कार्यक्रमांचं आयोजित केलेलं आहे। त्यामध्ये आमच्या संघटनेचे जे 8 विभाग आहेत, मुख्यतः नाशिक, पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये नगर आहे, धुळे नंदुरबार आहे, जळगाव आहे, तसेच मराठवाडा आहे आणि तसेच विदर्भ, या संपूर्ण भागामध्ये आम्ही वर्षभर आमच्या सभासदांसाठी आणि इतर सर्व जे आमच्याबरोबर काम करणारे जे टेक्निशियन्स असतात त्यांच्यासाठी टेक्निकल सेमिनार आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। त्यामधून इलेक्ट्रिकल सेफ्टी संदर्भातले जे काही आम्हाला जो संदेश द्यायचा आहे तो आम्ही तिथपर्यंत घेऊन जाणार आहोत। तसेच वर्षभर विविध शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी संदर्भात आम्ही त्या ठिकाणी लेक्चर्सचं आयोजन केलेलं आहे। आणि शॉक लागू नये म्हणून काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत आणि शॉक लागल्यानंतर पहिल्यांदा प्रायमरी आपण काय करायचं आहे याची आम्ही डेमॉन्स्ट्रेशन सहित त्या ठिकाणी आम्ही मुलांपर्यंत आम्ही प्रत्येक ग्रामीण भागातसुद्धा आम्ही शेतकऱ्यांपर्यंत जे शेतकरी लोक जे आकडे टाकून जे काही वीज वापरतात त्यामुळून जे धोके निर्माण होतात ते कसे टाळता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रबोधन करणार आहोत। त्यामध्ये विविध ठिकाणी आम्ही शाळांमध्ये लेक्चर्स तर घेणारच आहोत, प्लस आम्ही विविध ठिकाणी जे आपले मोक्याचे जे आपले सार्वजनिक ठिकाणे असतात त्या ठिकाणी आम्ही भित्तीपत्रकं लावणार आहोत। प्लस आम्ही काही नाट्य पण बसवलेले आहेत, त्या नाट्यांद्वारे सुद्धा आम्ही प्रबोधन करणार आहोत आणि हा संपूर्ण वर्षभर आमचा हा कार्यक्रम होणार आहे। तर मी सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही या आमच्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा आणि इलेक्ट्रिकल सेफ्टीसाठी आपण या ठिकाणी आपलं काहीतरी योगदान द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।
मैं इलेक्ट्रिकल इंजीनियर हूँ, पास हुआ हूँ 1959 VCTI मुंबई से। तो मेरा इलेक्ट्रिसिटी से नाता रहा है 1956 जब से मैं इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पढ़ना चालू किया। और उसी दिन हमें पहले दिन से वो सिखाया गया था कि इलेक्ट्रिसिटी इज़ ए साइलेंट वर्कर एंड ऑल्सो ए साइलेंट किलर। जब आपको शॉक लगता है, कोई इलेक्ट्रिकल लाइव वायर को आप टच कर देते हैं तो पता नहीं लगता है, इसलिए उसको साइलेंट किलर बोलते हैं। तो यहाँ जो प्रदर्शन अरेंज किया गया है उसके लिए इकेम को मैं धन्यवाद देता हूँ। मैं इकेम से 1978 से जुड़ा हुआ हूँ। प्लेटिनम जुबिली, उसके पहले डायमंड जुबिली, उसके बाद आज सेंटिनरी में भाग लेने का मुझे बहुत चांस मिला है। उसके लिए मैं इकाम को धन्यवाद देता हूँ। इकाम के ऑर्गेनाइजर्स ने आज जो एग्जीबिशन अरेंज किया है सेफ्टी, उसके लिए मैंने उनको बताया है खालापुर तालुका में 65 स्कूल्स में मैं काम करता हूँ। वहाँ हमारे 3004 ट्राइबल बच्चे हैं, तो उनके लिए भी सेफ्टी का प्रोग्राम मैंने ऑर्गेनाइज किया है। यहाँ से हमारे लोग आएंगे, कॉन्ट्रैक्टर लोग आएंगे, फिल्म भी बताएंगे, बातचीत भी करेंगे और उनको बताएंगे, क्योंकि अभी सभी छोटे छोटे गांव में भी इलेक्ट्रिसिटी आने लगी है, तो वहाँ सेफ्टी का बहुत महत्व हो गया है। और इसकी वजह से इकेम की वजह से उन लोग को काफ़ी फ़ायदा हो जाएगा। तो वंस अगेन आई अप्रिशिएट द एफर्ट्स ऑफ इकेम ऑर्गेनाइजर्स and congratulate you for the wonderful work, and I wish them all the best. Thank you. I am Satish Sinnarkar. I am editor of this magazine, Indian Electrical Contractor and Trader, since last 25 years. I am associated with this Electrical Contractors Association for these last 25 years, and I am very happy to say that this safety pavilion, I am the chairman of this safety pavilion, and we have organized about 5 seminars and 2 panel discussions, and all the subjects are related with safety, like role of wires and cables in electrical safety, then safe installation. Then we have published one book on behalf of ECAM, which is written by renowned electrical consultant Ajit Kulkarni. Name of the book is AI, Artificial Intelligence at Electricity. That book will be published today at the hands of the minister, and then we have published a special issue of this magazine, which will be also published today in this inauguration function. So in nutshell, I would like to appeal all the general public of Mumbai city to visit the exhibition and get knowledge about the electrical safety. Thank you very much.